नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची जी सर्व मेडिकल कोर्सेससाठी ॲडमिशन प्रोसेस कशी असेल व आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, रिझल्ट लागल्यानंतर या गोष्टींबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नॉर्मली तुमचा नीटचा रिझल्ट 4 ते 5 दिवसांमध्ये रिलीज होईल. रिझल्ट रिलीज झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला MCCची नोटीस पाहण्यास मिळेल. PWD कॅटेगरी असेल, अदर गोष्टी डॉक्युमेंट्स असतील, ही नोटिफिकेशन MCC द्वारे येते. MCC ही सेंट्रल लेवलची कमिटी बॉडी आहे जी की MBBS व BDS या कोर्सेससाठी काउन्सिलिंग करते ऑल इंडिया कोटामध्ये. म्हणजे सेंट्रल लेवल म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स असतील तर त्यामधील 15 सीट्स या ऑल इंडिया कोटाच्या असतात. व MCC ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी अप्लाय असतं, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसची काउन्सिलिंग MCC द्वारे केली जात नाही. आता त्याचबरोबर आपण विचार केला MBBS व BDS ची ऑल इंडिया कोटा 15% ची काउन्सिलिंग व एम्स असतील, जिपमर असतील, अदर जे नर्सिंग कोर्सेस असतील सेंट्रल लेवलचे, त्याची काउन्सिलिंग पूर्णपणे MCC द्वारे केली जाते. MCC ही सेंट्रल बॉडी आहे. आता MBBS BDS झालं की AACCC ची एक नोटिफिकेशन निघते ऑल इंडिया कोटासाठी. BMS BHMS BUMS व अलाइड कोर्सेस जे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असतात त्यांची 15% ची काउन्सिलिंग ही AACCC करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, MCC फक्त MBBS BDS ची काउन्सिलिंग कंडक्ट करते व AACCC BMS BHMS BUMS एक्सेट्रा कोर्सेसची काउन्सिलिंग कंडक्ट करते फक्त ऑल इंडिया कोटा सीटसाठी. आणि यांमध्ये AACCC असेल किंवा MCC असेल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेस पाहण्यास मिळत नाही. आता दुसरी स्टेप, त्यानंतर MCC व AACCCच्या नोटिफिकेशन नंतर फर्स्ट राऊंड नंतर स्टेट काउन्सिलिंग सुरू होते, जी की CET सेल, आपल्या मुंबईची जी CET सेल आहे गव्हर्नमेंट बॉडी आहे ती कंडक्ट करते 85% सीटसाठी व प्रायव्हेट कॉलेजेसच्या 15% सीटसाठी CET सेल कंडक्ट करते. MCC व AACCC ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज 15% सीटसाठी, 85% सीटसाठी ही आपली CET सेल असेल व AIQ 15% प्रायव्हेट कॉलेजेसच्या सीटसाठी ही CET सेल काउन्सिलिंग कंडक्ट करते. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर आपली MCC व AACCC ची काउन्सिलिंग सुरू आहे किंवा म्हणजे त्यांची थोडी काउन्सिलिंग संपत असताना आपले ज्या वेळेस MBBS BDS चे फर्स्ट सेकंड राऊंड्स होतात, ऑल इंडिया कोटा 15% चे जे गव्हर्नमेंटचे राऊंड्स असतील ते राऊंड संपत असताना किंवा फर्स्ट राऊंड समजा आपला 15% संपला व स्टेटची जी 85% काउन्सिलिंग आपली सुरू होते. म्हणजे MCC व AACCCचा ऑल इंडिया कोटाचा एक राऊंड संपला की MBBS BDS आपल्या महाराष्ट्र स्टेटचे राऊंड चालू होतात. म्हणजे सर्वात पहिल्यांदा सर्व गोष्टींचे रजिस्ट्रेशन सोबत होणार. MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व गोष्टींचे स्टेटचे रजिस्ट्रेशन हे सुरू होतात. रजिस्ट्रेशन झाले त्यानंतर चॉईस फिलिंगला सुरू होते. प्रत्येक राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंग करायची असते. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रामुख्याने 3 ग्रुप्स पडतात, ग्रुप A, ग्रुप B व ग्रुप C. स्टेट कोटा 85% मध्ये काय होतंय की पहिल्यांदा तुमचा नीटचा रिझल्ट लागला, नोटिफिकेशन वगैरे काढली, त्यानंतर आता 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन आपल्याला CET सेलचं करायचं असतं. त्याच्यामध्ये आपण 85% मधल्या सर्व मेरिट सीटसाठी अप्लाय होतो. मग ते 1000मध्ये जी CET सेलचं 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन असते त्यात ग्रुप A येतो, ग्रुप B येतो व ग्रुप C येतो. ग्रुप A मध्ये MBBS BDS, ग्रुप B मध्ये BMS BHMS BUMS व ग्रुप C मध्ये फिजिओथेरपी BSLP BOTH या प्रकारचे कोर्सेस असे ग्रुप्स पाडलेले आहेत. व हे वेगवेगळे ग्रुप्स आहे, यांचे रूल्स वेगवेगळे असतात की काउन्सिलिंग मध्ये आपण राहण्यासाठी किंवा आउट न होण्यासाठी काय करावं लागेल. मॅनेजमेंटसाठी अप्लाय करायचं असेल तर 5000 रुपये ही CET सेलची फीज असते व दोन्हीमध्ये तुम्हाला अप्लाय करायची की पहिल्यांदा आपल्या मेरिटने ऍडमिशन घ्यायचं, नाही झालं तर मग मॅनेजमेंटचा विचार करायचा असेल तर CET सेलची 6000 रुपये तुम्हाला फीस पे करावं लागते. आता फर्स्ट राऊंड झाला म्हणजे रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही चॉईस फिलिंग केली, फर्स्ट राऊंड झाला. त्यानंतर सेकंड राऊंड साठी चॉईस फिलिंग, थर्ड राऊंड 3 ते 4 तुमचे जी कॅप राऊंड झाले. त्याच्यानंतर असतो महत्वाचा स्ट्रे राऊंड्स. म्हणजे समजा रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही चॉईस फिलिंग केली, फर्स्ट राऊंड झाला, MCCचा फर्स्ट राऊंड झाला की आपला स्टेटचा लागणार, स्टेटचा सेकंड राऊंड झाला, त्यानंतर चॉईस फिलिंग परत केली, स्टेटचा थर्ड राऊंड झाला. अशा प्रकारे मग स्ट्रे राऊंड सुरू होतात, इन्स्टिट्यूशनल राऊंड्स होतात, IQ राऊंड्स होतात. पहिल्यांदा प्रामुख्याने आपल्याला महत्वाची गोष्ट असते चॉईस फिलिंग. प्रत्येक राऊंड नंतर आपल्याला चॉईस फिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता सर्व गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगायच्या म्हटल्या तर असं लक्षात ठेवा की रिझल्ट लागला, रिझल्ट नंतर नोटिफिकेशन येते, नोटिफिकेशन आला की नंतर आपलं रजिस्ट्रेशन सुरू होतात.
जसं की मागाशी सांगितलं 1000चं रजिस्ट्रेशन, 5000चं रजिस्ट्रेशन, AACCC रजिस्ट्रेशन झाले की SML नंबर येतो, आपला कॅटेगरी रँक नंबर येतो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट असते चॉईस फिलिंग करणं. चॉईस फिलिंग करताना तुमच्याकडून थोड्याफार चुका झाल्या तर व तुम्हाला योग्य कॉलेज नाही मिळालं, योग्यरित्याने तुम्ही चॉईस फिलिंग नाही केली तर तुमचं पुढचं नुकसानही होऊ शकतं. कदाचित तुम्ही काउन्सिलिंग मधून बाहेरही पडू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम्स असतात ते CET सेल प्रत्येक वर्षी ठरवतं. इन्फॉर्मेशन ब्राउचर अजून आलेलं नाहीये. इन्फॉर्मेशन ब्राउचर हे रिझल्ट नंतर आपल्या CET सेल कडून व MCC AACCC यांच्याद्वारे इन्फॉर्मेशन ब्राउचर रिलीज करण्यात येतं. प्रत्येक वेळेचे राऊंड्सचे जे नियम्स असतात ते वेगवेगळे असतात. आता आपल्याला प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करायची. समजा फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, सेकंड राऊंड मध्ये अपग्रेड करायचं, मग ते तुम्ही घेऊन अपग्रेड करताय, रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे, नाही भरायचा आहे. रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही कॉलेजमध्ये भरला तर ते तुम्हाला कॉलेज फिक्स मध्ये घ्यावंच लागतं. अशा प्रकारचे रूल्स असतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन चांगल्या प्रकारे हे समजून घेऊ. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.